हालेलुया। चला प्रार्थना करूया। थँक यू जीसस। स्वर्गीय पिता, आम्ही सर्व लेकरं मिळून तुझ्या नावाला धन्यवाद देतो। पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो। आज या पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये तू आज आमच्यामध्ये उपस्थित आहे, त्याबद्दल आम्ही तुला गौरव देतो। प्रभू, आज आमच्या हृदयाची तू भेट घेत आहे, त्याबद्दल देखील तुला धन्यवाद। आणि आज आम्हाला पुन्हा एकदा नवीन मानना तुझ्या कृपेने तू देत आहेस, त्याबद्दल धन्यवाद। येशूच्या नावाने प्रार्थना आम्ही मागतो। म्हणा येशू उठला आहे। सदर म्हणा येशू उठला आहे। म्हणा येशू उठला आहे। जवळपास 2024 वर्ष झाले येशू जगात आला, येशू जीवन जगला, येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर बलिदान झाला। आणि बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला। 2024 वर्ष झाले येशूला जिवंत होऊन, पण आज प्रश्न हा मंडळीला आहे की तुमच्या मधला ख्रिस्त जिवंत आहे का? तुमच्या मधला प्रभू येशू जिवंत आहे का? मी नेहमी सांगतो 264 दिवस लोकांमधला येशू एकदम मृत झालेला असतो। आध्यात्मिकरित्या लोक जर तुम्ही आणि मी जरी पाहिले तर एकदम मेल्याला जीवन जगतात। पण एक दिवस पुनरुत्थानाचा आला की त्यांचा मेलेला येशू जिवंत झालेला तुम्हाला आणि मला दिसतो। बरोबर आहे? पण बायबलचा येशू हा सदा सर्व काळ जिवंत आहे। आणि जे बायबलवरती विश्वास ठेवतात त्यांच्यातला पण येशू सदा सर्व काळ जिवंत आहे। आणि जे लोक जिवंत येशूची सेवा कार्य करतात त्यांचा आध्यात्मिकरित्या त्यांचं जीवन तुम्हाला आणि मला उत्साहाने आनंदाने भरलेलं दिसतं। यीशु मसीह की मुक्ति का नायक है वो, जय हमें देता है, मुझी में वो जीवित है, कितना आनंद है। काय बात है? मुक्ति का नायक है वो, जय मुझे देता है, मुझी में वो जीवित है, कितना आनंद है। मैं गाते गाते रहूंगा, रोज नाचते नाचते गाऊंगा। मैं गाते गाते रहूंगा, रोज नाचते नाचते गाऊंगा, और दौड़ते दौड़ते सुनाऊंगा, और दौड़ते दौड़ते सुनाऊंगा। मेरा यीशु जिंदा हुआ, मेरा यीशु जिंदा हुआ, मुक्ति का नायक है वो, जय मुझे देता है, मुझी में वो जीवित है, कितना आनंद है। शेजाऱ्याला सांगा तुझ्यातला येशू जिवंत आहे। म्हणा शेजाऱ्याला तुझ्यातला येशू जिवंत आहे, तर विजय तुझाच आहे। आमेन। बायबल मध्ये लिहिलं आहे की तो आम्हाला मुक्ती देणारा परमेश्वर आहे। आणि मग या गीतकाराने आम्हाला गीत गाताना ऐकवलेलं आहे की मुक्ती का नायक है वो, आणि जय हमें देता है। जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्या लोकांच्या जीवनामध्ये रोज विजय आहे।
काही असेल त्या सर्व गोष्टीमध्ये देव त्यांना विजय देणार आहे. कारण जर देव तुमच्यामध्ये आहे, देव माझ्यामध्ये आहे, तर त्याची इच्छा काय आहे की तुम्हाला आणि मला रोज विजय जीवन द्यायचे. आत्मिकरित्या तुम्ही रोज विजय जीवन जगलं पाहिजे आणि रोज दुष्टाची जागा, सैतानाची जागा त्याला दाखवायचं की मी प्रभूचं लेकरू आहे, येशू मसीह की. तर आजच्या वचनाकडे जाऊया. आज पुनरुत्थान दिवस आहे. येशू ख्रिस्त मरणातून आजच्या दिवसामध्ये जिवंत झालेला आहे आणि पुनरुत्थान दिवस म्हणजे मरणातून उठणं. येशू बायबल सांगते शारीरिकरित्या मरणातून उठवला गेला आणि संपूर्ण सृष्टीमध्ये, संपूर्ण जगामध्ये आज हा पुनरुत्थानाचा दिवस लोक सेलिब्रेशन करतात आनंदाने. जरी डेकोरेशन नसेल काही हरकत नाही, पण हृदयाचं डेकोरेशन करणं फार महत्वाचं आहे. नका का धूमधडाका कसा नसावा, पण आमच्या अंतःकरणातून प्रभूला धूमधडाका गाण्याचा असावा. म्हणा आमेन. स्तुतीचा असावा. आमेन. जेवढा तुम्ही आणि आज पुनरुत्थान दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा करताना पाहतो, बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे की सर्वांचा आनंद आकाशात मावत नाही असा आनंद या जगामध्ये लोक करत आहेत. का? त्यांच्या ख्रिस्त हा जिवंत आहे. आमच्या ख्रिस्त जर जिवंत आहे तर तो एक दिवसाचा नसून 365 दिवस माझ्या ख्रिस्त जिवंत दिसला पाहिजे. येशू मसीह की. आणि म्हणून हा सेलिब्रेशन करत असताना बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला म्हणजे विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्याच्या विजयामध्ये सहभागी करून घेतो. म्हणा विजयाचा शिल्पकार, विजयाचा शिल्पकार. आणि येशू ख्रिस्त तर विजय देव आहे. कशावरती त्यांनी जय मिळवला आहे? बायबलच्या वचनात लिहिलं आहे मनावरती प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. सैतानाचे उग्र प्रदर्शन केलं. सैतानाला बायबल सांगते त्याने हरवलं आणि बायबल सांगते की त्याने मृत्यूवरती विजय मिळवला. आमेन. मृत्यूवरती जर विजय मिळवलेला आहे तर तुम्हाला आणि मला त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या परिवारामध्ये, त्याच्या फॅमिलीमध्ये देव तुम्हाला आणि मला बोलवत आहे. देव तुम्हाला हाक मारत आहे की या माझ्या परिवारामध्ये तुम्ही या. का? कारण मी झालेला आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही पण माझ्या विजय जीवनामध्ये जल्लोष करावा. तुम्हाला आनंद करावा. विजय झाल्यानंतर लोक सामील होतात एकमेकांमध्ये आणि त्याच्याबरोबर आनंद करतात. तसं या जगाला आणि जगाला प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्तानं इन्व्हिटेशन दिलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही माझ्या आनंदामध्ये सहभागी व्हा, माझ्या विजयामध्ये सहभागी व्हा. म्हणजे तुम्हाला ही विजय जगता येईल. येशू मसीह. आणि मग परमेश्वराचं वचन जे आहे, किंवा देवाची दुसऱ्या भाषेमध्ये कृपा माझ्या जीवनावर ज्यावेळेस तुम्ही आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो त्यावेळेस देव मला या देवाच्या कृपेने नीतिमान घोषित करतो. ज्यावेळेस मी देवाकडे येता, प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवता, त्याच्या कुटुंबामध्ये येतात, त्याच्या परिवारात येतात, त्याचं वचन तुम्ही ऐकतात, देव मला म्हणतो तू नीतिमान आहेस. म्हणा आमेन. शेजाऱ्याला सांगा तू नीतिमान आहेस. देवाने विश्वासाने तुला नीतिमान ठरवलेला आहे. देवाने तुला विश्वासाने धार्मिक ठरवलेला आहे. देवाने विश्वासाने तुला पवित्र केलेला आहे. येशू मसीह. आणि मग जर देव आम्हाला त्याच्या कृपेने पवित्र ठरू शकतो किंवा किंवा धार्मिक ठरू शकतो, हे कशामुळे होत आहे तर परमेश्वराचं तुम्ही ऐकत आहोत वचन. आमेन. वचन ऐकल्यामुळे
देव तुम्हाला ते वचन तुमच्या माझ्या अंतःकरणात स्वीकार केल्यामुळे, त्या वचनाचा तुम्ही आदर केल्यामुळे, त्या वचनाचा तुम्ही मान आणि सन्मान केल्यामुळे देव तुमच्यावर शिक्का मारत आहे की तू माझ्या दृष्टीने पवित्र आहेस. म्हणा आमेन, म्हणा आमेन. तू माझ्या दृष्टीने पवित्र आहेस. माहित आहे प्रभू येशू ख्रिस्ताला मनात होण्याची गरज नाही होत. आणि बायबल मला सांगते की एका मनुष्यानं आणि पापाचा परिणाम बायबल सांगते मृत्यू होता. तो कुठला मृत्यू होता? नरकाचा मृत्यू होता. पण बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे की येशू ख्रिस्त दुसरा मानव म्हणून या जगामध्ये तुमच्यासाठी माझ्यासाठी आला. बघा, एका माणसाने पाप जगात आणलं, तो नियमशास्त्र पुरू शकला नाही. प्रत्येक वेळेस आज्ञाचा भंग करत आला. परमेश्वराने स्वर्गातून पाहिलं आणि बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे, तो म्हटला की मानव पहिले 5 पुस्तक आहे देवानं मोशेला दिले, ते पूर्ण करू शकत नाही. म्हणून तो धार्मिक होऊ शकत नाही, तो पवित्र होऊ शकत नाही, तो निर्दोष सुटू शकत नाही आणि तो स्वर्गात देखील जाऊ शकत नाही. म्हणून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त बायबल सांगते मनुष्य धारण करून या पृथ्वी तलावरती आला आणि बायबल सांगते आजच्या दिवसांमध्ये तो मरणावरती विजय झाला. मला तो त्याच्या परिवारात यासाठी बोलवत आहे की तो दुसरा आता म्हणून या जगामध्ये तो आला आणि त्याने नियमशास्त्राचं म्हणजे पहिले 5 पुस्तक जे आहेत, पंचग्रंथ जे आहेत, येशू ख्रिस्ताने त्याचं परिपूर्ण पालन केलं. आणि तुम्हाला आणि मला स्वर्गात जाण्याचा रस्ता त्याने मोकळा केला. आणि म्हणून तुम्हाला कृपा दिली, त्याने मला सामर्थ्य दिलं, त्याने तुम्हाला मला त्याचा आनंद दिला. आज मी आणि लोकांकडे पाहिलं, लोक फक्त 1 दिवसाचा आनंद सेलिब्रेशन करतात, थोड्या वेळाचा आनंद सेलिब्रेशन करतात, साजरा करतात. परंतु बायबल सांगते तुम्ही 1 दिवसाचा आनंद साजरा करू नका, तर तुम्ही 365 दिवस प्रभू राहा आणि प्रभूमध्ये तुम्ही आनंद आणि आनंद. येशू मसीह सगळे लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो. येशू मसीह बायबल सांगते की जो कोणी परमेश्वराचं वचन ऐकतो किंवा तुम्ही आणि ऐकणारे होतो, त्या विश्वास ठेवल्यामुळे परमेश्वराने तुम्हाला धार्मिक म्हणून केलं. म्हणा धार्मिक आहे. आणि धार्मिक करण्यासाठी तुम्हाला मला काय करायचंय? आम्हाला शोधलं नाही, त्याने आम्हाला शोधलंय. कारण तुम्ही आम्ही सगळेजण हरवलेलो. कुणी हरवलं? आदामाने हरवलं. देवाच्या उपस्थितीपासून आदाम हवा भंगले गेले. बायबलच्या वचनात आहे प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला, आमेन. कुठे मारले खोसे खोसे आया, मुझे गले लगाया अपने, वो खोसे खोसे आया, मुझे गले लगाया अपने, मेरे पापों को क्षमा किया, मेरे पापों को क्षमा किया, नए सिरे से मुझे बनाया, नए सिरे से मुझे बनाया. हे देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हरवलेल्या मेंढरांना शोधत 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 आणि प्रेम मध्ये त्याला त्याचे लेकरू सापडले. आमेन. त्याचे मुलं त्याला सापडले आणि तो वरखेड गावात शोधत 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 आलं. कुणी माझं लेकरू बनेल का? कुणी माझी मुलगी बनेल का? कुणी माझा मुलगा बनेल का? मी शोधत शोधत आलो आणि देव म्हणतो वरखेड मध्ये मला माझे लेकरू मिळाले, वरखेड मध्ये माझे मुलं मला मिळाले, वरखेड मध्ये माझी मुली मला मिळाले आणि मी ह्या मुलांना आता नीतिमान
बनवणार आहे. त्या मुलाला माझ्या राजवाड्याकडे घेणार आहे आणि मी जसा मृतात जिवंत झालेलो आहे तसं मी देखील त्यांना एक दिवस जिवंत करणार आहे. येशू मसीह आपण अध्याय क्रमांक 8 कडे पुस्तक अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 33 आपण वाचणार आहोत. देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप ठेवी, देवच नीतिमान ठरविणारा आहे. ऐकले सगळ्यांनी? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील किंवा दुसऱ्या भाषेत आरोप ठेवील? म्हणा शेजाऱ्याला, काय म्हणा शेजाऱ्याला? तुझ्यावर आरोप कोण ठेवणार आहे? कमान जोर से बोलेंगे. तुझ्यावरती आरोप कोण ठेवेल? तुझ्यावर आरोप कोण ठेवेल? कारण तुम्ही निवडलेल्या काय आहात? निवडलेल्या लोकांवरती आरोप करणं फार अवघड आहे. आणि आरोप करणारा बायबल सांगते एकच व्यक्ती आहे. बायबल सांगते त्याचं नाव शैतान आहे. काय आहे? मला त्याचं नाव काय आहे? शैतान आहे. पण आपल्याकडे आज लक्ष देणं महत्त्वाचं आहे की शैतानावरती विजय कोणी मिळावा? दुष्टावरती विजय कोणी मिळावा? मरणावरती विजय कोणी मिळावा? म्हणून एका मंत्रामध्ये असं म्हटलं, ओ मृत्युंजय नमः. मरणावरती विजय झालेला प्रभू आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो. आणि बायबल सांगते माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला शत्रूने किती हाणला आणि किती मारला आणि किती त्रास दिला आणि बायबलच्या वचनात दिला शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताला गाडण्यात आलं. असं लिहिलंय देवाच्या वचनात की त्याला गाडलं त्यावेळेस नवीन कपड्यामध्ये त्याला ठेवण्यात आलं. आणि देवाचा एक शिष्य होता त्याचं नाव अरिमथैकर होतं. हा गुप्तामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त मेला असं सांगण्यात आलंय की तो पिलताकडे गेला आणि पिलताला म्हटला की प्रभूचं शरीर मला द्या. आणि मग बायबलच्या वचनात लिहिलंय तो अनेक त्याला जोडीदार होता तो त्याचं शरीर घेऊन त्याने श्रीमंताच्या कपडीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ठेवलं. त्या कपडीमध्ये आजपर्यंत कोणाला ठेवलं नव्हतं, कोणाला पुण्यात आलं नव्हतं. ही कबर ऑलरेडी बनवून ठेवली होती. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला त्या दिवशी त्याचं शरीर त्या कपडीमध्ये अरिमथैकर शिष्याने त्याच्यामध्ये ठेवलं. बायबल सांगते त्याला गुहेमध्ये ठेवलं. त्या जगामध्ये ज्यावेळेस ख्रिस्त आला तो श्रीमंत म्हणून आलेला नाही. बायबलच्या वचनात लिहिलंय तो गरीब म्हणून जगामध्ये आला. बायबलचा मृत्यू झाला. बायबल सांगते त्याला श्रीमंतांच्या कपड्यामध्ये ठेवण्यात आलं. श्रीमंताच्या कपड्यामध्ये येशूची डेड बॉडी ठेवण्यात आली. बायबल तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्ताचं पुन्हा पुनरुत्थान मरणातून येशू उठला. त्या झोपेमध्ये त्याला कोणी थांबवू शकलं नाही. कुठली ताकद, कुठली शक्ती, कुठला अशुद्ध आत्मा त्या येशू ख्रिस्ताच्या शरीराला त्या ठिकाणी बांधून ठेवू शकला नाही. आणि मग शास्त्रामध्ये आहे की त्या दिवशी फोडण्यात आली. कपड्यातून बायबल सांगते येशू ख्रिस्त बाहेर निघाला. येशू मसीह त्याने विजय मिळवला. विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, बोलो विजय हुआ, बोलो विजय हुआ, मेरा यीशु विजय हुआ. शैतान हुआ, मेरा यीशु विजय हुआ, बोलो शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. शैतान हरला. शैतानाला काय वाटलं?
तुमचा खेळ मी संपूर्ण टाकला. येशू आता जिवंत होणार नाही, पण बायबल सांगते प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गीय पित्याने जिवंत केलं आणि मरणावरती प्रभू येशू ख्रिस्त बायबल सांगते विजय झाला. येशू मसीह की आणि म्हणून आज जगामध्ये अनेक लोक गेले आहेत. अनेक लोक गेले, त्याची लिस्ट आम्हाला सगळ्यांना आहे. बायबल सांगते वो आए थे पण वो सो गए, कोई भी जिंदा नहीं हुआ. पण बायबल सांगते येशू ख्रिस्त जो आहे तो मरणातून उठलेला. आणि म्हणून आज तुम्ही आम्ही पाहतो जो येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला आहे त्याच्या कुटुंबामध्ये तुम्ही आम्ही सभा घेत आहोत. दिवसांदिवस बघा अनेक लोक, अनेक परिवार, अनेक फॅमिली प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुटुंबामध्ये यायला लागले. का? त्या लोकांना अनुभव यायला लागला येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला आहे, तो विजय परमेश्वर. मला सांगावं आता तू देवाकडे ये म्हणून. देवाचं राज्य, देवाचा सुसमाचार जसा जसा लोकांपर्यंत जाऊ लागला तसे तसे लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे यायला लागले. फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही, तर पूर्ण जगामध्ये सगळे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणात घेऊन हे गाणं गातात. आप यीशु जिंदा हम बताने आए हैं. बोलो यीशु जिंदा है, हम बताने आए हैं. हम बताने आए हैं, बताने आए हैं, हम बताने आए हैं, हम बताने आए हैं. आज जिंदा है वो परमेश्वर और कुठलं मरण प्रभू येशू ख्रिस्ताला थांबवलं नाही. आणि म्हणून आज पूर्ण वर्ल्ड मधून लोक प्रभू येशू ख्रिस्ताची उत्साहाने आनंदाने सेवा कार्य करत आहेत. कल्पना करा जर तो मेलेला असता आणि त्याच्या कपड्यामध्ये तो झोपलेला असता तर त्याची स्तुती कुणी केली असते का? त्याचं पवित्र शास्त्र कुणी वाचलं असतं का? त्याची आराधना कुणी केली असते का? त्याच्यासाठी सुवास सांगता सांगता कोणी मार खाल्ला असता का? कोणी आपला प्राण दिला असता का? का बरं? याचा अर्थ काय आहे? येशू ख्रिस्त मृतातून जिवंत झालेला. तो तुमच्या आणि माझ्यामध्ये जिवंत दिसतो आणि म्हणून आपण सगळे मिळून देवाची प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती करू आणि म्हणून उल्हास करा, तुम्ही आनंद करा, कारण त्याच्या मृतामध्ये तुम्ही आम्ही विजयी लोक आहोत. आणि म्हणून त्याच्या कुटुंबात असताना तो जसा विजयी परमेश्वर आहे तर विजय देवाचे लेकरं महाविजयी जीवन जगणारे होते. महाविजयी मोठाले त्याच्या उपस्थितीत तुम्हाला मला आणि म्हणून आनंद करा, उल्हास करा. परमेश्वराची इच्छा आहे की मी मरणातून जिवंत झालोय, चला माझ्या उपस्थितीत या, माझ्यामध्ये तुम्ही आनंद करा. जग मला देत नाही, जग तुम्हाला उल्हास देणार नाही, तरी दिला तर थोड्या क्षणाचा तो असेल, पण प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला पूर्ण जीवनभर आनंद देऊ इच्छितो. संपूर्ण जीवनभर जेवढं आयुष्य देवानं तुमचा आणि माझ्या ठिकाणी ठेवलं आहे तेवढ्यामध्ये देव म्हणतो तू आनंद करशील, आनंद करशील, आनंद करशील. कुठं? आत्म्यामध्ये. आणि कल्पना करा ज्या दिवसापासून आम्ही प्रभूची सेवा कार्य करायला लागलेलो आहे त्या दिवसापासून आपल्या हृदयामध्ये जरी या जगातले त्रास, समस्या, दुःख अनेक आपल्या जीवनात येतात, परंतु हृदयाचा जो आनंद आहे तो कुणी हिरावून घेऊ शकत. आमेन. कुणी तो हिरावून घेऊ शकणार नाही. कारण आमचा प्रभू ख्रिस्त मरावरती जिवंत झालेला आणि त्याची काही तुम्ही आम्ही त्याच्या विजयामध्ये त्यावेळेस येतो, शामिल होतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचं पवित्र शास्त्र वाचतो आणि त्याच्या वचनाचं पालन करतो, त्यावेळेस देव म्हणतो मी आनंद कशासाठी तुला दिला आहे की तुला सार्वकालिक जीवन मिळालं पाहिजे.
तुझ्यावरती निर्भय कर. तू जर माझ्याकडे आलास किंवा आलीस आणि माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्यावर विश्वास ठेवून जगत राहिली या जगामध्ये तर मी आनंद तुला देईलच देईल. पण हे जग तुझा प्रवास केल्यानंतर तुला अनंत काळचं जीवन प्रभू येशू ख्रिस्त त्या दुःख नाही, त्रास नाही, व्याधी नाही, वेदना नाही, रोग नाही, आजार नाही. येशूची इच्छा आहे मला अनंत काळचं जीवन मिळावं. म्हणून पूर्ण जगाला म्हणतो या 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 माझ्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हा. फक्त लोक मिरवणुकीत सहभागी होतील आणि ते निघून जातात. पण लोक फेरीमध्ये सामील होतात आणि ते निघून जातात. पण आपल्याला फिक्स करायचं आहे. उपस्थितीमध्ये बायबल आम्हाला गवाही देतं, बायबल आम्हाला साक्ष देतं. म्हणा सध्या नाम आहे. आणि म्हणून आपण जिवंत देवाची लेकरं, जिवंत स्तुती आनंदाने आणि उल्हासाने आमेन. ज्याच्यामध्ये जिवंत देव आलेला आहे ते कधीच असे तोंड सुटले देवाची स्तुती आणि आराधना करू शकत नाही. नेहमी त्यांच्यामध्ये उल्हास आणि आनंद तुम्हाला दिसेल. घरामध्ये, दारामध्ये, कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये सगळीकडे तुम्हाला उल्हास आणि उल्हास दिसेल. म्हणून प्रभू येशूची इच्छा समजून घ्या. घरामध्ये तो जिवंत झाला त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. की तो मग उठलो आहे. हा येशू उठला आहे आणि म्हणा बरोबर कोणामध्ये उठलाय? हा माझ्यामध्ये तो जिवंत आहे. शैतान आम्हाला काय लावतो? दोष आरोप लावू शकतो. शैतानाचं काम या नेहमी शैतानाचं नेहमी काम दोष लावायचा आहे. नेहमी दोष लावायचा आहे. पण तुम्ही आधी ख्रिस्तामध्ये जर जीवन करत आहोत तर तुम्हाला शैतान पण दोषी लावू शकत नाही. आमेन. शैतान पण आम्हाला दोष लावू शकणार, कारण बायबलच्या वचनात लिहिलं आहे की जितके जण येशू ख्रिस्तामध्ये जीवन जगतात त्यांना दंडात्मक नाही, त्यांना शासन नाहीये, त्यांना शिक्षा नाहीये. आणि म्हणून आपल्याला ख्रिस्त जो हा विजयी परमेश्वर आहे, मृतातून जिवंत झालेला आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला. की भविष्य काळामध्ये आज उद्या जर ख्रिस्त जर आला होता, आम्हाला जर घेऊन तो गेला तर आम्हाला दंड होणार नाही, आम्हाला नरकाची शिक्षा किंवा होणार नाही. काय करणार? आम्हाला दोष लावणार आहे. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये ख्रिस्त राहत असेल, ख्रिस्ताने बदली केली असेल, ख्रिस्त पुनरुत्थानाचं सामर्थ्य माझ्यामध्ये असेल तर मी ख्रिस्ताच्या वतीने सैतानाला सांगू शकतो की सैतान, तुला माझ्या बाबाने कसं हरवलं तुला माहिती आहे ना. तू माझ्यावर दोष आरोप लावू शकत नाही, तू माझ्यावरती गुन्हा लादू शकत नाही. हा ते करू शकत नाही. येशू मसीह, कारण तू हारलेला आहे. येशू मसीह, तू मला दोष लावू शकत नाही, कारण तू हारलेला आहे. शेजाऱ्याला सांगा, शैतान हारलेला आहे. काही जगातील लोक आहे जे आम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतात, नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात, दुरावण्याचा प्रयत्न करतात, आरोप ठेवण्याचा प्रयत्न करतात. की नाही? कोणाला सोडत नाही जगातले लोक. ते विश्वासणारे असतात तरी ते दोष लावतात, कारण त्यांच्यामधून तो दुष्ट खेळ.
अविश्वासणारे असाल तरी देखील त्यांच्यामधून तोच खेळत असतो. आणि म्हणून त्यांनी बायबलच्या वचनात लिहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला देखील या जगामध्ये आला असताना सोडलं नव्हतं. त्याच्यावर देखील आरोप 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 ठेवण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला, कारण शैतान त्यांच्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताला दोष लावण्याचा प्रयत्न करत होता. येशू प्रभू की. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, जरी जगातले जे लोक आहेत आपल्याला दंडा देऊ शकतात किंवा आम्हाला शासन करू इच्छितात, रोज आपल्या जीवनासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहायचं की माझा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याच्या उजव्या हाताला बसला आहे. आमेन. जो इथून गेला तो स्वर्गीय पित्याच्या उजव्या हाताला जाऊन बसला आहे आणि तो विश्वासणाऱ्या लोकांसाठी आज देखील स्वर्गीय पित्याच्या बरोबर बोलून मध्यस्थी करत आहे. कोणासाठी? जेवढे संख्येने लोक आहेत, जेवढे महाराष्ट्रामध्ये विश्वासणारे लोक आहेत, हे लोक आम्हाला दोष ठेवतात किंवा नाव ठेवतात. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पित्या हे लोक दोषी नाही, मी यांसाठी काय केले ते बघ. हालेलुया. मी या लोकांसाठी काय सहन केलेलं आहे ते बघ. वारंवार प्रभू येशू ख्रिस्त मदत करत आहे. शैतान तुमच्यावर माझ्यावरती आरोप ठेवत आहे वेगवेगळे, तरी बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी देखील आज मध्यस्थी करत आहे स्वर्गात. आणि तो पित्याला म्हणतो पित्या माझ्या वरखेडमध्ये येणारे लोक आरोपी नाहीये, मी त्यांच्यासाठी प्राण दिला, मी त्यांच्यासाठी जीव दिलाय आणि ते माझ्या कुटुंबामध्ये जीवन जगत आहे. ते निर्दोष आहेत कारण माझ्या रक्ताने मी त्यांना शुद्ध केलं. आमेन. मला सगळ्या नाम में येशूचे रक्त सर्व पापातून सोडविले मला. येशूचे रक्त सर्व पापातून सोडविले मला. उद्धार देते तारण देते, उद्धार देते तारण देते, अनंत जीवन भी देते. म्हणा येशूचं रक्त. आणि जे लोक देवाच्या कुटुंबात आले तर येशू त्यांच्यासाठी आज काय करत आहे? म्हणा मध्यस्थ करत आहे. आणि या ठिकाणी काय म्हणतो की ख्रिस्ताच्या मरणामध्ये आणि मृतांहून जो उठलेला ख्रिस्त आहे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर दोष कोण ठेवील? आरोप कोण ठेवील? येशू मसीह की. कोण त्यांना निंदास्पद करेल? येशू मसीह की. तो या पृथ्वीवरच्या गोष्टी बोलत नाहीये, वरती स्वर्गातल्या गोष्टी बोलत नाही. या जगामध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टीला सामोरे जातो, पण स्वर्गात आमच्यासाठी कोणी दोष ठेवणार नाही, कारण तुमचं आणि माझं खातं त्या ठिकाणी कोरं आहे. तुमचं आणि माझं जीवन त्या ठिकाणी एकदम कोरं आहे. स्वर्गामध्ये माझ्यासाठी कुठलाच आरोप नाही. इथं ठेवू द्या लोकांना ठेवायचे, कसे कसे ठेवायचे ठेवू द्या आरोप, ठेवू द्या. त्या ठिकाणी चला देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोष आरोप कोण ठेवील? देव नीतिमान ठेवणारा आहे. मला प्रभू येशू ख्रिस्त नीतिमान ठरवणारा आहे, धार्मिक ठरवणारा आहे, पवित्र ठरवणारा आहे. जर देव तुम्हाला नीतिमान म्हणतो, तुम्हाला कशाची भीती आहे? तुम्ही त्याच्यामध्ये जीवन जगा, त्याच्या घरात राहा, त्याची स्तुती करा, त्याची प्रशंसा करा, त्याचं कौतुक करा, त्याच्यासाठी उभे राहा, त्याची सेवा कार्य करा. देव तुमच्या बाजूला उभा राहतो. मग देव मला तुला बरोबर शिकवतोय, मी तर तुला नीतिमान ठरवत आहे. या ठिकाणी या गोष्टी
जगातल्या गोष्टी बोलत नाही पॉल म्हणतो मी स्वर्गातल्या गोष्टी तुमच्या विषयी बोलत आहे की स्वर्गामध्ये तुम्हाला दोष लावणारा कोणी व्यक्ती नाही आज. जर तुम्ही ख्रिस्ताच्या महाविद्यालयामध्ये पुनरुत्थानामध्ये जर जीवन जगत असाल तुम्हाला कोणी दोष लावणार नाही, कोणी नाव तुम्हाला ठेवणार नाही, कारण स्वर्गातलं तुमचं जीवन एकदम पुरं आहे. देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणारा आहे. देवच नीतिमान ठरवणारा आहे. देवच नीतिमान ठरवणारा आहे. ठरवण्यासाठी मला प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या कृपेची आमची लायकी आमची पात्रता नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभूने तुमची लायकी आणि पात्रता बाजूला ठेवली आहे. माझ्या कृपेखाली माझ्या हाताखाली माझ्या हाताखाली लीन हो, माझ्या हाताखाली नम्र हो. आणि झाला लीन झाला तर प्रभू या ठिकाणी काय म्हणतो तुम्हाला मला नम्र काय म्हणतो माझी कृपा तुला पुरेशी आहे. आमेन. मी तुला धार्मिक ठरवत आहे, मी तुला पवित्र ठरवत आहे, तुला कोणीचे दोष लावणारा म्हणून देवाच्या विजयामध्ये जीवन जगा. उभे राहा रोज सकाळी उठलं का म्हणा माझा देव विजयी आहे, मी माझ्या घरात विजयी जीवन जगणार. रोज म्हणा शैतान तू हरलेला आहे, माझा देव प्रभू येशू ख्रिस्त विजयी आहे. रोज आपल्या जीवनातून कबूल करा मी कधी हरलेलं जीवन जगणार नाही, मी कधी निराश जीवन जगणार नाही. प्रभू येशूच्या नावामध्ये मी त्याच्या कृपेमध्ये जीवन जगणार आहे, मी त्याच्या आशीर्वादामध्ये जीवन जगणार आहे, मी विश्वासाने जीवन जगणार आहे, मी स्तुती आराधनेने जीवन जगणार आहे, मी टाळ्या करणारा व्यक्ती आहे. रोज स्वतःला कबूल करा आणि प्रभू येशूच्या रक्ताने मला शुद्ध केलेले आहे. आमेन. शैतान काय करतो त्याचे काम करतो आरोप ठेवणं आरोप ठेवणं आरोप ठेवणं आरोप ठेवणं. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्याकडे बघ मी तुझ्यासाठी मी दोष तुझ्या साथ बाळगतो. तर दंडाज्ञा करणारा कोण? तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे. तर मेलेल्यातून तो उठला आहे. जो देवाच्या उजवीकडे आहे. जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे. जो आपल्यासाठी मध्यस्थ करत आहे तो ख्रिस्त येशू आहे. ऐकलं कोण ठरणार आम्हाला दंडाज्ञा? कोणती शिक्षा तुम्हाला मला आज लागणार आहे? आध्यात्मिकरित्या तुम्ही आणि विचार करा. आणि म्हणून विचार माझ्यावरती आरोप ठेवणारा कुणी नाही, दोष लावणारा आरोप ठेवणारा देखील तुम्हाला मला कुणी नाही. पण जो व्यक्ती ख्रिस्ताचं ऐकेल, जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकेल त्याच्या जीवावरती गोष्टी होणार. जो ख्रिस्ताचं ऐकणार नाही त्याच्यावरती आरोप ठेवले जातात. स्वर्गात येशू प्रभू की म्हणून आज आनंद करा, आज तुम्ही उल्हास करा की आज ओरा जीवन जगणारा व्यक्ती आहे, मी महाविजयी आहे. आमेन. मी महाविजयी आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? जो कोणी माझं ऐकेल माझ्यावर विश्वास ठेवेल मी त्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वर्गीय पित्याजवळ आज वकिलाचं काम तुम्हाला मला माहित आहे ना. जगासमोर जाऊ नका नाही. वकिलाचं या जगामध्ये तुमचा माझा काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला वकिलाच्या मार्फत मला जजच्या समोर जाऊन उभा राहावं. मग आमच्या अपराधांसाठी आमच्या पापांसाठी आणि पापावर आम्हाला विजय मिळवण्यासाठी जो मरणावरती जय मिळवलेला ख्रिस्त आहे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी आज प्रभू येशू ख्रिस्त वकिली करत आहे. तुमची केस तुलना आहे. किती केस आहे तुमच्या आणि माझ्या जीवनावर आज जगात.
प्रभू येशूचं जर ऐकलं, प्रभू येशू ख्रिस्त ते लढतोय पित्याजवळ. आणि शेवटी स्वर्गीय पित्याने येशूला मरणातून विजय दिलेला आहे. तर जे लोक येशू ख्रिस्ताचं ऐकतील, विजय कोणाचा आहे? शेवटी विजय कोणाचा आहे? शेवटी केस जिंकणार आहे. तुम्ही आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकत आहे, पुन्हा मी तुम्हाला सांगेल, विजय तुमचाच आहे. कलिशिया मंडळी, विजय तुमचाच आहे. विक्टोरी तुमचाच आहे. कारण त्या पापावर तुम्ही विश्वास करतो, तो बाप मनातून जिवंत झालेला आहे. त्याला सांगतोय पण आमच्यासाठी, आमच्या अपराधांसाठी, आमच्या पापांसाठी जरी आम्ही चुकतोय लाईफ मध्ये, जीवनामध्ये चालताना, बोलताना, वागताना अपराध आपण घडता, तरी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहायचं. माझा पिता माझ्यासाठी वकिली करत आहे. माझ्या अपराधांची त्या ठिकाणी काय करत आहे? हे करत आहे. मला विश्वास आहे की जोपर्यंत ख्रिस्त येत नाही, तोपर्यंत त्याच्या बरोबर जीवन जगणं फार गरजेचं. जोपर्यंत ख्रिस्त येणार नाही, त्याच्या बरोबर जीवन जगत राहा, जीवन जगत राहा. आणि एक दिवस जर ख्रिस्त पुन्हा परत आला, तर त्याचे महालेखन बरोबर घेऊन पुन्हा परत येईल. यीशु मसीह, यीशु मसीह की तो शैतान हारा हुआ, मेरा विजय हुआ, ग्लोरी, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. जो हरलेला आहे त्याच्याकडे काय पाहता? त्याचं नाव कशाला घेता? त्याची स्तुती कशाला करता? त्याच्याकडे कशाला पाहता? त्याला तुकडा कशाला टाकता? जो हरलेला आहे ना, त्याच्याकडे पाहूच नका, गाऊ नका. पण जो विजय झालेला प्रभू आहे, जो मला सहाय्य करतो, मला मदत करतो, आध्यात्मिक जीवन सफल करतो, बहुमुखी करतो, त्या प्रभूची तुमची नजर लावा. शैतानाकडे पाहूच नका. का देवापेक्षा, प्रभूपेक्षा शैतान खूप बलवान आहे का? शक्तिशाली आहे का? नाही. मग त्याच्याकडे कशासाठी पाहतात? काही काही लोक असं म्हणतात, शैतान लय त्रास देतो. पण तू कशाला तुझ्याकडे पाहूच नका. तुझे केस लागणार कोणी तुला कळालं ना, तुला हे समजलं, तुझं लक्ष कोणाकडे लावू शकतो? तुला चांगला सल्ला देतो, चांगलं मार्गदर्शन करतो, चांगली मदत करतो. बिगर भांडवल, बिगर पैसा, काही पैसा देतात तुम्ही वकिला, एवढी हे मदत माझ्या वकिला करतो, तरी देखील लोक काय जास्त पैसे देतो. जिंकू शकत नाही, त्याच्या हातात सत्ता नाही. मरणावरती जिवंत झाला, मृत्यूला जर त्याने हरवलं, सगळ्या चाव्या हातामध्ये आल्या. काही काही लोक म्हणतात, नाही नाही नाही, माझं केस आहे ना, त्याच्या हातामध्ये देऊन टाकतो. कोणाच्या? सैतानाच्या हातामध्ये देऊन. मग तो खातो आध्यात्मिक बघा, तुम्हाला आहे का बलवान होऊन देता? तुमचा दोष आहे, दोष केला तू, लय केला तू, बापरे 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 बापरे. त्याच्यामध्ये जातात, त्याच्याकडे जाऊन त्याच्या जीवनात सहभागी होतात, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे म्हणून त्यांना प्रभू ख्रिस्ताची ओळख झाली. त्या लोकांनी प्रभू ख्रिस्ताचा निकाल लागणार आहे. इथं लागणारच, पण इथून प्रवास संपल्यानंतर तुम्हाला महाविजयाच्या दारामध्ये तुमचं आणि माझं स्वागत असेल. कारण तुम्हाला हे माझ्या विजय करणाऱ्या मुला, तुझं स्वर्गाच्या कुटुंबामध्ये स्वागत. तो गेट मध्ये उभा राहील आणि तुमचं आणि माझं स्वागत करेन देवाच्या लोकांना. येशू मसीह की. म्हणून आपलं लक्ष शैतानाकडे लावू नका,
आपलं लक्ष जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे आणि जो आमच्यासाठी आमच्या पापांसाठी रोज वकिली करतो प्रभू येशू ख्रिस्त पित्याजवळ, त्याच्याकडे आमची केस रोज येतात. काय होऊ द्या घरामध्ये, रोज द्या पवित्र आत्मा माझी केस अशी आहे, त्याच्याकडे घेऊन जायचं. माझ्या घरात आहे, घेऊन जा केस. माझ्या आईचे प्रॉब्लेम आहे, घेऊन जा केस. काय तुमचे प्रॉब्लेम आहेत, काय तुमच्या समस्या आहेत, आज पवित्र आत्म्याला म्हणा येशू ख्रिस्ताकडे देऊन टाका केस. असं जर तुम्ही आणि देवाच्या लोकांना जीवन जगलं ना, विक्टोरी तुमची आहे, विजय तुमचा आहे. रोमनाचं पुस्तक